कार्यकर्ता आहे, दाखवा तुमचं आधार कार्ड। मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना नालासोपारा इथं एक धक्कादायक प्रकार समोर आला। रेंगाव परिसरातील विवांत हॉटेलमध्ये मंगळवारी सकाळी मोठा राडा झाला आहे। या ठिकाणी भाजपचे विनोद तावडे, राजन नाईक हे इतर पदाधिकाऱ्यांसह पैसे वाटत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला। आमच्या मतदारसंघात का आले? आमच्या मतदारसंघात का आले? आम्ही नालासोपारा मतदारसंघातले आहेत। अटक करा नाही, नालासोपारा मतदारसंघातले आहेत आम्ही। आमच्या मतदारसंघात का आले? आमच्या मतदारसंघात का आले? कार्यकर्ता आहे, दाखवा तुमचं आधार कार्ड। नाही साहेब, महाराष्ट्राची ही नीती आहे आमची। महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय? नाही, हे असं तुम्ही सत्तेचा गैरवापर करतात आहे। सत्तेचा गैरवापर चालू आहे, हा सत्तेचा गैरवापर चालू आहे। पैसा वाटतात आहे, सत्तेचा गैरवापर चालू आहे, हा सपोर्ट करतात आहे, सत्तेचा गैरवापर चालू आहे, सत्तेचा गैरवापर चालू आहे। हो साहेब, तुम्ही अधिकारी आहे। राहुल फड साहेब, हे आपली महाराष्ट्राची ही नीतिमत्ता आहे, हे संस्कार आहेत। आपल्या पक्षाचं आहे, आपलं कुठं ठेवलंय महाराष्ट्र? साहेब पण तुम्ही इकडे आलेत। साहेब आम्ही कुठल्या पक्षाचं नाही बोलत, पण तुम्ही आमच्या मतदारसंघात का आलेत साहेब? तो विषय आहे। इथं विनोद तावडे आणि इतर पदाधिकाऱ्यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरलं होतं। दरम्यान बहुजन विकास आघाडीचे सर्व आरोप भाजपने फेटाळले आहेत। विनोद तावडेसारखा भाजपचा राष्ट्रीय नेता असे का करेल असा सवालच प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला। विनोद तावडे हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत आणि एक राष्ट्रीय नेता, राष्ट्रीय सरचिटणीस एका विधानसभेमध्ये जाऊन पैसे वाटू शकतो, पाकिटं वाटतोय, हा आरोपच मला हास्यास्पद त्या ठिकाणी वाटतोय। आपण बघाल, कालपासून महाविकास आघाडीनं या ठिकाणी निवडणूक आपल्या हातातून गेले हे त्यांच्या वर्तनातून, त्यांच्या वागण्यातून दिसून येते। उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला पराभव स्पष्ट समोर दिसतोय। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटं नॅरेटिव्ह सेट करून लोकांच्या मनामध्ये काही अंशी संभ्रम निर्माण करून महाराष्ट्रात थोडे यश मिळाले। आता या निवडणुकीमध्ये कालपर्यंत प्रचार संपेपर्यंत त्यांनी सभांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही परसेप्शन सेट करण्याचे प्रयत्न केले, परंतु ते सबसेट अपयशी ठरले। आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून किंवा महायुती म्हणून त्यांचे सगळे नॅरेटिव्ह त्या ठिकाणी चुकीचे आहेत हे सांगण्यात यशस्वी ठरलो। आता जर त्या ठिकाणी तात्काळ विनोद तावडे बाहेर आले असते तर आपणच आमच्यावर किंवा विरोधकांनी आरोप केला असता की सत्तेचा गैरवापर करून तावडेंना सही सलामत बाहेर काढलं। हे दोन्हीकडून आपण बोलतो। त्याच्यामुळे आता निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा, प्रशासन त्यांच्या पद्धतीने विषय तो हाताळेल। निवडणूक काळात सरकारचा हस्तक्षेप चालत नाही, सरकारला करता येत नाही, त्याच्यामुळं आमच्या माध्यमातून काही होणं हा विषय नाही। भारतीय जनता पार्टी म्हणून या प्रकरणात लक्ष घालून सत्य बाहेर आणण्याचा आमचा